मुंबईतील शासकीय कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री शिंदे यांना निमंत्रण नाही। फडणवीसांच्या उपस्थितीत नवी मुंबईत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण झालं। भाजपला शिंदे नको हे यातून स्पष्ट होतंय असं यावर अंबादास दानवेंनी म्हटलंय। तर मुद्दे नसल्यानं विरोधक कोणत्याही मुद्द्याला राजकीय बनवतात असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण नव्हतं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडलं। उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री असूनही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं नसल्यानं चर्चा सुरू झाल्या। कार्यक्रमाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिलं नाही, सूत्रांची माहिती। निमंत्रण न दिल्यानं उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती। तर विरोधकांना मुद्दे नसल्यानंच ते अशा गोष्टींचं राजकारण करत असल्याची टीका उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली। पालकमंत्री असताना त्यांच्या त्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जर त्यांना बोलवलं जात नसेल किंवा डावललं जात असेल तर मला असं वाटतं की राजकारण कोणत्या दिशेने जातं हे कळायला काही हरकत नाही। त्यांना एकनाथ शिंदे हे नकोच आहे हे स्पष्ट होतं। आता नाराजी करून काय करणार आहे? एखाद दिवस 2-3 दिवस गावाला जातील, त्याच्यावरती काय करणार? म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवाची योजना होती तशी एकमेकांची अडवा आणि एकमेकांची जिरवा असं एक दोन्ही पक्षाची कुरघोडी एकमेकांवर चालू आहे। काही अधिकारी काही राजकीय लोकांच्या दबावामुळे येऊन जर असा प्रकार करत असेल तर मी त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही तुमच्या नोकरीपुरतं मर्यादित राहा। जर तुम्ही असे राजकारणी होण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल। नाही, आता ही चर्चा बघा तुम्हीच करताय, मी तर काय बोललोच नाही। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। मुख्यमंत्री म्हणजे सर्व आमचं मंत्रिमंडळ आलं, त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या विरोधक आणि सगळं त्यांना काय मुद्दे नाही आहेत। पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे। राष्ट्रवादीच्या आजच्या कोर कमिटीच्या बैठकीत उमेदवारासंदर्भात अंतिम निर्णय होणार आहे। राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांची दावेदारी प्रबळ असून नवनीत राणा यांचा पत्ता कट झालाय। पुतण्या समीर भुजबळ यांना कॅबिनेटमध्ये घेण्यासाठी भुजबळ आग्रही असल्याचं सूत्रांकडून समजतंय। सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार यावरून राजकीय हालचाली सुरू झाल्यात। शनिवारी भुजबळांनी पार्थ पवार, सुनील तटकरे, पटेल यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। पुतण्या समीर भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी छगन भुजबळ आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिपदाच्या फेरबदलाबाबत हायकमांडकडे विचारणा करावी लागेल असं सांगण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। भुजबळांच्या अटीबाबत अद्याप भाजप हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही। राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या या रिक्त जागेवर भुजबळांची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानं नव्या चर्चा सुरू झाल्या होत्या। राज्यसभेच्या जागेसाठी प्रयत्न करत असताना नवनीत राणा यांची सुनेत्रा पवार यांच्याशी भेट झाली। मात्र राज्यसभेसाठी नवनीत राणा यांच्या नावाचा विषय संपल्याची प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली आहे। नवनीत राणांचा हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी देण्याचा संपलेला आहे। राज्यसभेच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीची संध्याकाळी कोर कमिटीची बैठक होणार आहे। राज्यसभेवर राष्ट्रवादीकडून कोण जाणार या संदर्भात बैठकीत निर्णय होणार आहे। मुंबईत वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला। वृषभ गांगुर्डे असं 28 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। या मृत तरुणानं अधिक प्रमाणात मद्य घेतल्याची माहिती समोर आली। वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्यानंतर कार्यक्रमाला पोलीस परवानगी देण्यात आली अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबईमध्ये वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान तरुणाचा मृत्यू झालाय। ऋषभ गांगुडे असं या 28 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। माहीममध्ये राहणारा वृषभ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत म्युझिक कॉन्सर्टला गेला। सूत्रांच्या माहितीनुसार या कॉन्सर्टमध्ये असतानाच वृषभ अचानक खाली कोसळला। यावेळी कॉन्सर्ट दरम्यान त्याच्या मैत्रिणीलाही अस्वस्थ वाटू लागलं। यानंतर दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं। वृषभ गांगुडेचा रात्री उशिरा मृत्यू झाल्याची पोलिसांनी माहिती दिली। तर वृषभच्या मैत्रिणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे।
म्युझिक कॉन्सर्टमध्ये दोघांनीही अधिक प्रमाणात मद्य घेतल्याची माहिती आहे। या प्रकरणात ड्रग्ज सेवनाचा अँगल मुंबई पोलिसांकडून तपासला जातोय। याआधी गोरेगावात नेस्को सेंटरमध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये दोघांचा मृत्यू झालेला। या प्रकरणात ड्रग्जचा अँगल समोर आला होता। मुंबई पोलिसांनी वरळीच्या कॉन्सर्टला अधिकृत परवानगी दिल्याचं समोर आलंय। गोरेगाव नेस्को प्रकरणानंतर ताडदेव पोलिसांनी वरळी डोममधील कार्यक्रमांना परवानगी नाकारली होती। मात्र या कार्यक्रमासाठी परवानगी देण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून आल्याची सूत्रांची माहिती आहे। जो भी प्रोग्राम को मैनेज करती है, यहाँ पे पुलिस का उस टाइम पे कोई प्रोटेक्शन होता नहीं है। अंदर कोई भी ड्रग या अंदर कोई भी लिकर अगर आप अलाउ करते हो तो उसका परमिशन किधर है? वो परमिशन नहीं है तो पुलिस वालों ने क्यों नहीं रोका? एक चीज। दूसरी बात, मैनेजमेंट इस तरह की एक्टिविटी जो एक सम्मानित क्लब है उसमें इस तरह की एक्टिविटी हो रही है, मैनेजमेंट ने कभी इस तरह, हमने बोलने के बाद में मैनेजमेंट कभी उसको ध्यान देता नहीं है। मैनेजमेंट अपनी मनमानी करता है और हम मैनेजमेंट के खिलाफ बहुत बार बोल चुके हैं। मैनेजमेंट अपना काम करता नहीं है, वो मैनेज हो रखा है उनके द्वारा। वरळी डोम मृत्यू प्रकरणात प्राथमिक दृष्ट्या ड्रग्जचा वापर झाला नाही अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली। वैभव गांगुर्डेच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली। दरम्यान संबंधित तरुणीनं दारूसह एनर्जी ड्रिंकचं सेवन केल्याचं समोर आलंय। पुण्याच्या आळंदी मरकळमधील रेव्ह पार्टीवर छापा टाकण्यात आलाय। जवळपास 150 तरुणांचा या पार्टीत सहभाग दिसून आला। नशेसाठी वापरले जाणारे अंमली पदार्थ इथून जप्त करण्यात आले। पुणे पोलिसांकडून पार्टी आयोजकालाही अटक करण्यात आली। पुण्यातल्या तुळापुरात मध्यरात्री सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली आहे। आळंदी मरकळ रस्त्याजवळील एका खासगी बंगल्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतील 150 तरुण आणि तरुणींची चौकशी करण्यात येते। नशेसाठी वापरले जाणारे संशयित पदार्थ आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलंय। खासगी बंगल्यामध्ये प्रोजेक्ट एक्स या नावानं पार्टीचं आयोजन करण्यात आलं। गाणी, मद्यपान आणि रात्री उशिरा सुरू असलेली पार्टी। तरुण तरुणींच्या पार्टीची पोलिसांना माहिती मिळाली। पुणे गुन्हे शाखेच्या पथकानं छापा टाकला। कारवाई दरम्यान काही तरुण तरुणी मद्यधुंद अवस्थेत आढळले। पार्टीतील अनेक मुलं 21 वर्षांपेक्षा कमी असल्याचा संशय आहे। 100हून अधिक मुलं मुली आणि इथले सगळे ऑर्गनायझर्स या ठिकाणी होते। ऑर्गनायझर्सनी याच्यामध्ये त्यांना दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे। त्याच पद्धतीने जे मोठ्या प्रमाणात लिकर इथं सापडलेलं आहे, लाखांमध्ये त्याची किंमत आहे। गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे। त्याच पद्धतीने महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्टचे देखील अनेक गोष्टींचं उल्लंघन झाल्यामुळे आपली प्रोहिबिशन ॲक्ट प्रमाणे कारवाई चालू आहे। आतापर्यंत आपल्याला स्मॉल क्वांटिटी गांजाची सापडलेली आहे। रेव्ह पार्टीतील तरुणांना ससून रुग्णालयामध्ये तपासणी करण्यासाठी नेण्यात आलं। रेव्ह पार्टीतील कुणी कुणी ड्रग्जचा वापर केला होता याची तपासणी होणार आहे। ड्रग्ज विरोधात राज्यभर कारवाया सुरू आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। देशासह राज्यात नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज अशी मोहीम सुरू असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। ड्रग्जची पाळमुळं खोदून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये नो टॉलरन्स फॉर ड्रग्ज अशी मोहीम चाललेली आहे। मोठ्या प्रमाणात इंटेलिजन्स गॅदर करून त्या इंटेलिजन्सच्या आधारावर कारवाया चाललेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे ड्रग्सचं जाळं आहे त्याची पाळंमुळं खणून काढणं हा प्रयत्न चाललेला आहे। वेगवेगळे युनिट्स त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि मला असं वाटतं की रोज कुठे ना कुठे आता ही कारवाई चाललेली आहे। पुढचे काही दिवस सातत्याने कारवाई आम्ही करतच राहणार। एक महत्त्वाची घडामोड आहे, घरगुती सिलेंडर 29 रुपयांनी महागलाय। मुंबईत घरगुती सिलेंडरचे दर 941 रुपये 50 पैशांवर पोहोचले। 3 महिन्यात दुसऱ्यांदा घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाली। आजपासूनच हे नवे दर लागू करण्यात आले। घरगुती सिलेंडर तब्बल 29 रुपयांनी महागलाय। महत्त्वाचं म्हणजे गेल्या 3 महिन्यात सिलेंडरच्या किमतीमध्ये दुसऱ्यांदा वाढ झाली आहे। केंद्र सरकारनं सर्वसामान्य जनतेला आणखीन एक झटका दिलाय। मुंबईमध्ये घरगुती सिलेंडर आता 941 रुपये 50 पैशांना मिळणार आहे। आजपासून नवे दर लागू झाले।
पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि व्यावसायिक सिलेंडरच्या दरामध्ये झालेल्या दरवाढीनंतर आता 14.2 किलोच्या सिलेंडरवर दरवाढ करण्यात आली आहे. सिलेंडरच्या दरामध्ये पुन्हा दरवाढ झाली आहे. यामुळे सामान्यांचं बजेट कोलमडणार आहे. एकदा महत्त्वाच्या शहरातील घरगुती सिलेंडरचे दर जाणून घेऊयात. मुंबईमध्ये जुने दर 912 रुपये 50 पैसे, आता नवे दर 941 रुपये 50 पैसे. दिल्लीमध्ये जुने दर 913 रुपये, नवे दर 942 रुपये. कोलकाता जुने दर 939 रुपये, नवे दर 968 रुपये. चेन्नई जुने दर 928 रुपये 50 पैसे, नवे दर 957 रुपये 50 पैसे. भोपाळ जुने दर 918 रुपये 50 पैसे, नवे दर 947 रुपये 50 पैसे. जयपूर जुने दर 916 रुपये 50 पैसे, नवे दर 945 रुपये 50 पैसे. रायपूर जुने दर 984 रुपये, नवे दर 1013 रुपये. यापूर्वी मार्चला घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ झाली होती. महागाईमुळे सामान्य आधीच मेटाकुटीला आलाय. त्यात सिलेंडर दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. आगामी काळात घरगुती गॅस सिलेंडरचे भाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. सत्ताधाऱ्यांना राजकीय किंमत योग्य वेळी कळेल असं शरद पवार यांनी म्हटलंय. वाढत्या महागाईवरून त्यांनी मोदींवर टीका केली. टप्प्याटप्प्यानं धक्का द्यायचा हे पंतप्रधान मोदींचं सूत्र असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलंय. सुरुवात केली, नंतर वाढत आज कुठं आलेलं. या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा सामान्य माणसाच्या प्रपंचावर आहे. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला सांगितलं की आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, पण नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्याचं सूत्र आहे. आणि त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य रीतीने. युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वच देशात इंधनाचे भाव वाढले आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. केंद्र सरकारला याबाबत चिंता आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होईल असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. जगामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे जगातला एकही देश असा नाही की ज्या देशामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत. सगळीकडे वाढले आहेत. निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करते आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय होतील. एक महत्त्वाची घडामोड आहे. 15 जून पर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी असल्याचे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे. कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी आणि नागरिकांना याबाबत सूचना देण्यात आल्या. हवामान विभागानुसार किमान 15 जून पर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमीच आहे. दक्षिण कोकणात मान्सून दाखल झालाय. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागांमध्ये 9 जून पर्यंत पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर किमान 15 जून पर्यंत पावसाचा जोर तसंच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये 15 जून पर्यंत दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस व्यापक क्षेत्रामध्ये पेरणीस पोषक ठरेल अशी परिस्थिती अद्याप तरी दिसत नाही. किमान 12 जून पर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर मराठवाड्यामध्ये 35 ते 40 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. विजांच्या कडकडाटावेळी झाडाखाली, टीनशेड तसंच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय. पुढच्या घडामोडीकडे. जंतर मंतरवरील आंदोलनाला कुठलंही समर्थन मिळालं नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे उघड झाल्याची सुद्धा टीका कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांनी केली आहे. तर जय भीमच्या घोषणा देणाऱ्यांना अराजक कसं म्हणू शकता असा सवाल अभिजित दिपके यांनी केलाय. आम्ही आंबेडकरांचं पुस्तक हाती घेऊन शांततेत आंदोलन केलं असं अभिजित दिपके यांनी म्हटलंय. ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झाली, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली. भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये, तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली.
या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत, ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत. या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत. कुठलंही समर्थन मिळालेलं नाही. आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो तुम्ही, त्यांना म्हणायचं जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात. जे भीमचे घोषणा देत होतो मी, त्यांना हे म्हणायचं जे भीमच्या घोषणा अराजकता आहे. देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा ना विचार करावा. ते यूपीचे मुख्यमंत्री नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे. ते कसं काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतायत, जे भीमचे घोषणा देतात, त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात? मला लाज वाटते जे स्टेटमेंट आले त्यावरनं.